थँक्यू डीजे. चला आता मात्र काही प्रोजेक्ट सी वर्सेस जयवीर हनुमान या दोन्ही संघात सामना चालू होत आहे. दोन्ही संघ नावाजलेले संघ. ते मात्र सामना चालू होत आहे. बघूया इथे मात्र जयवीर हनुमान बघूया ताब्यात घेतोय बॉल. इथे मात्र चांगलं डिफेन्स केला जातं 8 नंबरचा खेळाडू नारपाड संघातून. बघूया इथे मात्र पहिली साइड किक मात्र असणार आहे जयवीर हनुमान संघाकडे. बघूया साइड किक घेतोय. चांगला पास बघूया परंतु चांगला डिफेन्स 13 नंबरचा खेळाडू जोशील. ते बघूया आता मात्र पहिली गोल किक जाते जयवीर हनुमान संघाकडे. मात्र चांगला पास केला जातोय. तेवढाच चांगला डिफेन्स 3 नंबरच्या माध्यमातून. परत एकदा पुन्हा एकदा साइड किक जाईल ते. मात्र थोडस मिस पासिंग होत आहे दोन्ही संघाकडून. बघूया 7 साइडचे गेम असणार आहे. इथे मात्र कटिंग केली जाते. बघूया 8 नंबरचा खेळाडू चांगली पासिंग तसेच चांगला डिफेन्स सुद्धा. बघूया पुन्हा एकदा गोल किक असणार आहे. बघूया गोल किक पास दिलाय. छोटा छोटे पासिंग मात्र पाहायला भेटते आपल्याला दोन्ही संघाकडून. इथे मात्र एकमेकांना टॅकल मात्र करत आहेत परंतु इथे मात्र आता बॉल पुन्हा एकदा साइड किक असणार आहे नरपड संघाकडे. बघूया ते मात्र पास दिला जातोय परंतु चुकीचा पास मात्र दिला जातोय. परत एकदा साइड किक जाईल ते. जयवीर हनुमान संघ. बघूया दोन्ही संघाकडे ताकद आहे. दोन्ही संघाकडे स्ट्रायकर आहेत. दोन्ही संघाकडे डिफेन्स सुद्धा आहे आणि गोल रक्षक सुद्धा आहेत. बघूया ते मात्र 11 नंबरचा खेळाडू चांगला पास. बघूया 30 नंबरचा खेळाडू धावतोय. इथे मात्र दोघे एकमेकांना टॅकल करतायत. फॉल मात्र दिला जातोय. फ्री किक असणार आहे ते नरपड संघाकडे. बघा 8 नंबरचा खेळाडू ते मात्र फ्री किक थोडस गोलपोस्टच्या वरती जातोय बॉल आणि परत एकदा गोल किक भेटतंय ते जयवीर हनुमान संघाला. नाही गोल नाही झाला अजूनपर्यंत 0-0 स्कोर बोर्डवर लागलाय. बघूया प्रयत्न मात्र करत आहेत दोन्ही संघ परंतु यश मात्र भेटत नाहीये. पुन्हा एकदा 8 नंबरचा खेळाडू लॉंग पास घेताना परंतु तिथे मात्र डिफेन्स मात्र रोखून ठेवत आहे नरपड संघाला. तर मात्र चांगला छोटा छोटा पासिंग मात्र खेळ दिसत आहे. चांगली पासिंग बघूया आता मात्र संधी आहे. बघूया नरपड संघ डिफेन्स मात्र करतायत. बघूया इथे मात्र घ्या
चांगला डिफेन्स सुद्धा पाहायला भेटतंय. बघूया इथे मात्र जोशील बघूया जातो 11 नंबरचा खेळाडू. इथे मात्र परत लॉंग शूट मारत संधी आहे. बघूया संधीचा सोना करतोय की नाही, परंतु इथे एकदा परत संधीचं सोना मात्र झालेलं नाहीये. संधी होती नारपाड संघाकडे, परंतु तेवढाच डिफेन्स तेवढाच गोलरक्षक मात्र तयारीत होता आणि गोल वाचवला गेलाय. बघूया परत एकदा ज्या पद्धतीने दोन्ही संघ खेळतात असं वाटतंय पेनल्टी शूटआउटवर सामना मात्र जाणार आहे, परंतु फर्स्ट हाफ आहे अजूनपर्यंत. सेकंड हाफ चालू आहे. 0-0 स्कोर मात्र अजूनपर्यंत स्कोर बोर्डवर लागलेला आहे. बघूया परत एकदा जयराज चांगली पासिंग. बघूया इथे मात्र कटिंग करतो 8 नंबरचा खेळाडू. चांगला पास. बघूया इथे मात्र संधी आहे आणि इथे मात्र आपला गोलरक्षक मात्र तयारीतच होता, परंतु तिथे चांगला सेव्ह काढताना दिसला. बघूया 8 नंबरचा खेळाडू परत एकदा टाकतोय. 18 नंबर 13 नंबर 3 नंबर. बघूया चांगली पासिंग. बघूया इथे मात्र बॅटल होते ते एकमेकांना, परंतु इथे मात्र आता परत एकदा साईड किक जाईल ती जयवीर हनुमान संघाकडे. बघूया चांगली पासिंग पाहायला भेटते दोन्ही संघाकडे. चांगली स्किल, चांगली बॉडी लँग्वेज, चांगली हार्डवर्क दोन्ही संघाकडे मात्र दिसून येते. कंट्रोल करणे खूप गरजेचं आहे चेंडूवर, परंतु इथे मात्र परत एकदा साईड किक भेटत आहे जयवीर हनुमान संघाला. ते मात्र कॉर्नर मिळतंय ते जयवीर हनुमान संघाला. बघूया कॉर्नरचा फायदा घेतोय की नाही. थोडा प्रेशर मात्र असं कॉर्नर म्हटलं गेलं की थोडंसं प्रेशर मात्र असतो गोलकीपरवर तसेच डिफेंडरवर. बघूया कॉर्नर 10 नंबरचा खेळाडू. बघूया कॉर्नर टाकतोय. तिथे मात्र संधी आहे का नाही. थोडंसं लॉंग पास मात्र झालाय, थोडं मिस पास म्हणता येईल. परत एकदा पुन्हा साईड किक मिळते ते काही प्रजोतसी संघाला. आपण पाहतोय कैलासवासी प्रज्योत तांडेल मार्शल 4-4 ही ट्रॉफी. बघूया कोण जिंकतोय, कोण ही ट्रॉफी घेऊन जाते लक्ष मात्र असणार आहे. उद्याच्या सत्रात आपल्याला माहितीच पडणार आहे. बघूया आता मात्र दोन्ही एकमेकांना टॅकल मात्र होत आहेत. इथे थोडंसं मिस पास होत आहे. परत एकदा पुन्हा एकदा साईड किक भेटते ते जयवीर हनुमान संघाला. बघूया छोटा छोटा पास मात्र खेळत आहेत दोन्ही संघ. संधी मात्र आहे. लॉंग शूट मात्र केला होता, परंतु गोल पोस्टच्या भरपूर लांब, काहीच फायदा नाही झाला. आणि परत एकदा पुन्हा 8 नंबरचा खेळाडू लॉंग पास टाकतोय. बघूया संधी आहे, परंतु तिथे मात्र डिफेन्स ठेवला जाते. बघूया ते मात्र डिफेन्स रोखून ठेवत आहे जयवीर हनुमान संघाला. प्रयत्न मात्र दोन्ही संघाचे चालू आहेत, परंतु अजूनपर्यंत यश काय मिळालं नाही. अजूनपर्यंत 0-0 स्कोर बोर्डवर स्कोर लागलेला आहे. आणि आता मात्र परत एकदा पुन्हा गोलकीपरच्या हातात इथे मात्र लॉंग पास. काही मिनिटाचा खेळ मात्र इथे बाकी आहे. बघूया अजूनपर्यंत 0-0 स्कोर बोर्डवर लागलेला आहे. आणि आता परत एकदा पुन्हा कॉर्नर. बघूया कॉर्नर सांगितलं का थोडंसं प्रेशर मात्र असतो. बघूया कॉर्नरचा संधी घेतोय, फायदा घेतोय का नाही. थोडंसं मिस पास इथे मात्र कॉर्नरच्या माध्यमातून. बघा एकदा परत 0 नंबरचा खेळाडू घेऊन जातोय बॉल आणि आता मात्र परत चुकवली गेली आहे संधी, परंतु इथे चांगलं डिफेन्स मात्र केलं जातं. फाऊल मात्र दिलं जातं. फ्री किक मात्र असणार आहे काही प्रोजेक्ट संघाकडे.
ते मात्र संधी आहे बघूया. ते मात्र डिफेन्स मात्र केला जात आहे. 6 नंबरचा खेळाडू इथे मात्र बघा ज्या पद्धतीने खेळी खेळली जाते. उत्कृष्ट उत्कृष्ट डिफेंड, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. ते मात्र लॉंग पास, परंतु डिफेंड केला जात आहे. बघूया परत एकदा साइड किक असणार आहे. 0-0 स्कोर अजूनपर्यंत स्कोर बोर्डवर लागलेला आहे. बघूया पुन्हा एकदा साइड किक असणार आहे. डिफेन्स मात्र केला जातं नरपड संघाकडून. रोखून मात्र ठेवला आहे जयवीर हनुमान संघाला. बघूया परत एकदा छोटा पास डिफेंडर टू डिफेंडर. ते मात्र फर्स्ट हाफ नवापूर बी वर्सेस वडराई बी ग्राउंड क्रमांक 1 वर तुमचा सामना होणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधार आणि समालोचन कक्षाकडे नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. शैतानी जान पूछ के मेरे साथ करे तुझको देख बिना दिल मेरा अब कहीं लगे नहीं तेरे हुस्न पे आके सेक सेक कर सके नहीं ऊपर से रात होती जा रही है नारे 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 don't be shy I wanna feel your body touch my body don't be shy my heart धन्यवाद डीजे. चला पुन्हा एकदा विनंती करेल नवापूर बी आणि त्याचबरोबर वडराई बी आपण नाणेफेक करण्यासाठी लगेच यायचं आहे. नवापूर बी आणि त्याचबरोबर वडराई बी आपण लगेच या नाणेफेक करण्यासाठी. यानंतर आपला सामना असेल मैदान क्रमांक 1 वर. ह्याची आपण नोंद घ्यायची आहे. चला तर द्वितीय सूत्राला सुद्धा इथून सुरुवात होत असताना पाहायला मिळेल. जयवीर हनुमान मड विरुद्ध दुसऱ्या बाजूला कै प्रज्योत सी नरपड असा सामना सध्या सुरू आहे. पहिल्या सत्राचा खेळ जर आपण पाहिला तर त्यात 0-0 च्या बरोबरीने सध्या दोन्ही संघ वाटचाल करताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय मार्शल कप 2023 आणि यासाठी अनेक स्पॉन्सर्सने आम्हाला भरपूर सारं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल त्यांचेही आभार मानणं खूप खूप गरजेचं आहे. मी प्रथमतः आभार मानेल नरपड गावच्या लोकनियुक्त सरपंच आणि प्रथम नागरिक सौभाग्यवती चेतना हितेश उराडे यांचं की त्यांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केलं आहे. त्याचबरोबर उपसरपंच श्री गीतेश प्रवीण शेठ यांचाही आम्ही या स्पर्धेच्या वतीने शतशः आभार मानतोय. यानंतर आम्ही आभार मानतोय जिल्हा परिषद पालघर उपाध्यक्ष श्री पंकज कोरे यांचंही की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे नरपड विरुद्ध मड अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ चढाओढ करत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा विनंती करेल वडराई बी आणि त्याचबरोबर नवापूर बी आपण नाणेफेक करून घ्या लगेच. या मैदानाच्या आतमध्ये जयवीर हनुमान
मड संघ जरूर प्रयत्न इथून करेल. दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानात खेळत असताना काही प्रज्योत सी संघ आणि या घरच्या मैदानात खेळत असताना कशा पद्धतीने फायदा उचलला जाईल, कारण प्रथम सत्रात आतापर्यंत तेही एकही गोल करू शकलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला मड संघ त्यांच्यावर हावी होण्याचा प्रयत्न जरूर करतोय. थोडंसं पासिंग आणि त्यामध्ये एकमेकांच्या विरुद्ध खेळत असताना चपळतेचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार मानतोय श्री लतेश सीताराम राऊत उपसभापती, त्याचबरोबर माजी नगरसेवक श्री जगदीश राजपूत यांचाही आम्ही आभार मानतोय श्री प्रशांत ख्रिस्ती यांचं, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला सहकार्य लाभलं आहे. त्याचबरोबर श्री महेंद्र वासुदेव मर्दे, श्री पंकज किसन गडक, श्री सचिन भगवान तांडेल, त्याचबरोबर मर्दे स्पोर्ट्स, मंगलमूर्ती डेकोरेटर्स, श्री दिलीप रघुनाथ धनू, श्री यश संतोष धनू, श्री सूरज नंदलाल जयस्वाल, श्री मनोज दशरथ अंबिरे आणि त्याचबरोबर श्री महेश राऊत या सर्वच दात्यांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीने शतशः आभार मानतोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या प्रथम पारितोषिकासाठी कैलासवासी श्रीमती शकुंतला सीताराम राऊत यांच्या स्मरणार्थ प्रथम पारितोषिक श्री वलकेश राऊत यांच्या माध्यमातून आलेलं आहे, त्यांचंही आम्ही आभार मानतोय. द्वितीय पारितोषिक कैलासवासी सीताराम अनंत राऊत यांच्या स्मरणार्थ श्री लतेश राऊत माजी उपसभापती पंचायत समिती डहाणू यांच्या माध्यमातून आलंय, त्यांचा आम्ही आभार मानतोय. त्याचबरोबर कारुळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत कारुळकर यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले, त्यांचाही आम्ही आभार मानतोय. होळी या मैदानाच्या आतमध्ये जिथे आतापर्यंत एकही गोल झालेला नाही, खूप सुंदर आणि रंगतदार स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी प्रज्योत तांडेल यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा, खूप चांगला कबड्डीपटू आणि त्याचबरोबर फुटबॉल प्लेयर, ज्याच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपण गाजताना पाहिले. आज तो आपल्यात नाही आहे आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन ओमसाई नरपट फुटबॉल क्लबच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यालाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. होळीया मैदानाच्या आतमध्ये 10 मिनिटांचा कालावधी आणि त्यात करायचे गोल पाहूया. एका बाजूला जयवीर हनुमान मड, ज्यांच्यामध्ये ताकद आहे आणि त्या ताकदीचं प्रदर्शन ते आज कशा पद्धतीने करतायत तेही पाहणं जरुरीचं आहे. दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानात काही प्रज्योत सी संघ, त्यांनाही रोखून ठेवण्यात यश मिळते मड संघाला. पाहूया आतापर्यंत 0-0 अशी बरोबरी. यानंतर नवापूर बी आणि त्याचबरोबर वडरे बी, आपण दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. लगेच मैदान क्रमांक 1 वर या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकाल पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. नितेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम येत्या 2 दिवसात या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवते 2 कॅमेऱ्यानिशी. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. चला, नवापूर बी आणि त्याचबरोबर वडराई बी आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. वारंवार आपणास सूचना दिल्या जात आहेत, लगेच आपण पोहोचा. दोन्ही संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. तत्पूर्वी काही प्रज्योत सी संघ जरूर दुसऱ्या बाजूला मड संघाला इथून आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. त्या प्रयत्नांना यश येत नाहीये. एकही गोल दोन्ही संघ करू शकलेला नाही. ते गोल इथून केले जातील का, तेही तितकंच महत्वाचं आहे. या अगोदर आमच्या साथी समालोचकांनी भाकीत सुद्धा केलाय का हा सामना पेनल्टी शूटआउट पर्यंत जाऊ शकतो. चला, अक्षय तांडेल आपणास विनंती असेल, मैदान क्रमांक 2 वर आपण पंचांची भूमिका पार पडण्यासाठी जायचंय. अक्षय तांडेल आपण लगेच पोहोचा मैदान क्रमांक 2 वर. होळीया मैदानाच्या आतमध्ये जिथे जरूर चांगला प्रयत्न झाला होता, थोडीशी चूक झाली होती असं म्हणायला काही हरकत नाहीये. मड संघाच्या माध्यमातून मात्र तिथे नरपड संघाचा खेळाडू पोहोचला नव्हता, त्यामुळे फायदा काही उचलू शकले नाही. पासिंग करून खेळण्याचा जरूर प्रयत्न आहे. ही पासिंग कितपत योग्य ठरू शकते, कितपत यशापर्यंत नेऊ शकते, हेही तितकंच महत्वाचं. 2 सत्राचा खेळ आपण पाहतोय, 10-10 मिनिटांची कालावधी आणि त्यात सर्वाधिक गोल करणारा संघ हा विजयी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चमचमत्या ट्रॉफ्या आणि चमचमत्या ट्रॉफ्यांवर नाव कोरण्यासाठी दिग्गज संघ या मैदानात खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक स्पॉन्सरच्या माध्यमातून ही स्पर्धा पुढे जात आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही खूप खूप आभार मानतोय की ज्यांच्या
मुळे या स्पर्धेला 4 चांद लागलेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आर्थिक सहकार्य असेल किंवा इतर माध्यमातून जे सहकार्य केलं जात आहे त्यामुळेच या स्पर्धेची शोभा वाढते आणि त्या शोभा वाढवण्याचं काम अनेक दात्यांनी केलंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जरूर चपळता आहे. दोन्ही संघाचे खेळाडू जास्त वेळ आपल्यापर्यंत चेंडू ठेवत नाही आणि त्यामुळे कुठेतरी गोल करण्यात दिरंगाई होते असं म्हणायला काही हरकत नाही. जरूर पुन्हा प्रयत्न चांगला होता जयवीर हनुमान संघाचा. शेवटच्या क्षणी चूक घडते असं म्हणायला काही हरकत नाहीये. यानंतर सुद्धा मोठा सामना नवापूर बी विरुद्ध वडराई बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे लगेच तोही. परंतु गोल पोचच्या अगदी दूर पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता चिराग या स्पर्धेचे आयोजक. खूप चांगलं खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काही प्रज्योत सिंह संघाचे खेळाडू जरूर प्रयत्न करतायत. थोडीशी दुखापत होते खेळाडूला. जाऊया इथून संधी असेल काही प्रज्योत सिंह संघाला आणि या संधीचं सोनं केलं जाईल का. जर इथून एक गोल झाला तर नक्कीच आघाडी मिळेल आणि आत्मविश्वासाने सामना जिंकणं सुद्धा तितकंच सोपं असू शकतं. गोलपोस्टच्या वरून चेंडू निघून जातोय बाहेर. पाहूया आता काही मिनिटं शिल्लक आहेत या द्वितीय सत्रातील. एकही गोल झालेला नाही. 0-0 अशी सध्या बरोबरी आहे दोन्ही संघांच्या दरम्यान. चांगलं डिफेन्स इथे केला जातोय. फुटबॉल म्हटलं की डिफेन्स खूप महत्वाचं असतं. आणि दुसऱ्या बाजूला पहा जयवीर हनुमान संघाचा खेळाडू जरूर चांगला प्रयत्न करतोय. प्रयत्न चांगला होता. किक चांगली खेचली होती तर थोडस चुकला अंदाज आणि त्यामुळे हा गोल होऊ शकला नाही जयवीर हनुमान संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. येस काही प्रज्योत सिंह संघ जरूर इथे चढाव ओढ करण्याचा प्रयत्न करतोय. पंचांचं योग्य लक्ष आहे. चुका जर केल्या तर त्याला इथून ते दंड म्हणून घोषित करणारच आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळते. नियम सर्व समजावून सांगत असताना खूप महत्वाचं असतं कारण खूप कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने इथून आपला खेळ करणं, चांगल्या खेळाचं प्रदर्शन करणं खूप महत्वाचं असतं. कुणीही पंचांशी वाद घालू नका. खूप चांगली स्पर्धा सुरू आहे. आपलं सहकार्य असंच ठेवायचं आहे. पाहूया काही मिनिटांचा खेळ इथे शिल्लक आहे आणि त्यात इथून सामना बरोबरीचा ठरतोय 0-0 आणि त्याचमुळे आपण जाणार आहोत पेनल्टी शूटआउट मध्ये. लगेच मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. नवापूर बी विरुद्ध वडराई बी. जसं सामन्याला सुरुवात होईल आम्ही तुमच्यापर्यंत नक्की जोडले जाऊ. तत्पूर्वी जाऊया आमच्या डीजे कडे. ऐकूया सुमधूर संगीत आणि पुन्हा एकदा या मैदानाकडे. मैं साया बन के साथ तेरे रहना 24 घंटे, मैं रहना 24 घंटे. मैं आंखों से चुरा लूं जाना तेरे जो भी गम थे, हर तेरे जो भी गम थे. मेरी बाहों में आके तू जाना नहीं, ऐसी रब से मैं मांगू दुआ. तेरे दिल से ना कभी खेलूंगा, सारे राज अपने मैं तुझको दे दूंगा. मेरी जान तूने मुझको पागल है किया, मेरा लगता ना जिया तेरे बगैर. तू मान मेरी जान मैं तुझे जाने ना
जब तू लटक नटक लौंडों के दिल पटक पटक सांसें जाए अटक अटक आता माझी सटक सटक बम तेरा तो देखा है कमर पे तेरी बटरफ्लाई बॉडी तेरी मक्खन जैसे खाने में बस तू बटर खाए बेबी टिकट तू तेरी टिकट खेलता नहीं क्रिकेट कर ले लूं तेरी विकेट विकेट बावला सा रंग तेरा बावला सा ढंग तेरा मुझसे चोरी चोरी बातें करे अंग अंग तेरा तेरे लिए कभी कर लूंगा तेरी मैं हर लूंगा कोई भी पीड़ा पागल हुआ तेरे पीछे जैसे दिमाग में कीड़ा लगे मीठी जैसे शक्कर शक्कर आजा चला ले चक्कर चक्कर बाकी चला ले पकड़ पकड़ I am the baddest motherfucker जब तू लुक में इंदी आई लव तेरा बेबी मुझे टेक मी टू द स्काई Promise me never never let me down never I you are my jam baby never ever lie बड़ा लो तेरे बेटी लो लंबा लंबा जो माथाय पे बेटे बॉल बड़ा लो तेरे बेटी लो लंबा लंबा जो माथाय पे बेटे बॉल बड़ा लो तेरे बेटी लो लंबा लंबा जो माथाय पे बेटे बॉल Non-stop in the mix with DJ NY. हाँ मैं गलत मेरी बातें गलती से ही धन्यवाद डीजे. चला जाऊया मैदान क्रमांक 1 वर. सामन्याला लगेच सुरुवात करा. वडराई बी विरुद्ध नवापूर बी असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सराव बंद करा आणि लगेच सज्ज व्हा. सामन्याला सुरुवात होते. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला कैप्रजोत सी विरुद्ध जयवीर हनुमान मड या दोन संघांच्या दरम्यान पॅनल्टी शूटआउटचा खेळ सुरू आहे. कारण या अगोदर सामना बरोबरीचा ठरला होता. दोन्ही संघ एकही गोल करू शकले नव्हते आणि त्याचमुळे पॅनल्टी शूटआउटचा खेळ सध्या सुरू आहे. आपण वळतोय मैदान क्रमांक 1 वर, जिथे आता सामन्याला सुरुवात होते. वडराई बी विरुद्ध दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय नवापूर बी. लाल रंगाच्या जर्सी परिधान केलेला वडराई संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या टी शर्ट्स परिधान करून खेळताना मैदानाच्या आतमध्ये नवापूर संघ. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. या दोन्ही सत्रासाठी पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. चला आता आपण सामन्याला सुरुवात करतोय. आमचे वडराईचे मित्र आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय. जास्त आता विलंब नको. नवापूर संघ आपण सुद्धा चला लगेच सामन्याला सुरुवात करूया, जेणेकरून या स्पर्धेला सहकार्य लाभेल. अनेक सामने या स्पर्धेत खेळवायचे आहेत. दोन्ही मैदानावर स्पर्धा सुरू आहे. थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. या थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आपणास या मार्शल कपच्या वतीने आम्ही उद्याच्याही दिवसाचं निमंत्रण देतोय. उद्याच्याही दिवसात अनेक मोठमोठे संघ आपल्याला पाहायला मिळतील. गुजरात असतील, दीव दमण इथून हे संघ दाखल होतात. या नरपड गावात खूप सुरेख असं मैदान, 7 साईड खेळाडूंचा हा खेळ. चला तर सामन्याला सुरुवात 20 वाजेल आणि इथून प्रथम सत्राच्या खेळाला सुरुवात होत असताना नवापूर संघ इथून चेंडू आपल्याकडे घेत सुरुवात करते. श्री गणेश करते. हा श्री गणेश कितपत योग्य ठरू शकतो, या प्रथम सत्रात त्यांचा खेळ कशा पद्धतीने होईल
हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. साईड लाईन आहेत, लेग साईड्स आहेत आणि रेषेच्या बाहेरून चेंडू आतमध्ये ढकलत इथून खेळ करायचे. पाहूया गोलपोस्टच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न आहे नवापूर संघाचा. खूप चांगला प्रयत्न होता, थोडस दुखापत होते गोल रक्षकाला. चला तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळेल थोडंसं दुखापतग्रस्त झाला होता गोलरक्षकाने, त्यामुळे सामना थांबला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नवापूर संघ लॉंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर प्रयत्न होत आहेत रेषेच्या बाहेर, ग्राउंडच्या बाहेर. तिथून पुन्हा एकदा चेंडूला आतमध्ये ढकलायचं आणि चांगला खेळ करायचा आहे. पाहूया वडराई संघ हाही कमी लेखून चालणार नाही. खूप बलाढ्य संघ आहेत, दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध येऊन उभे ठाकलेत, प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत. काही मिनिटांचा खेळ इथून सुरुवात झाला आणि त्यात जोशात दोन्ही संघ खेळ करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया इथून कॉर्नरची संधी आहे. कॉर्नर म्हटलं की खूप मोठा फायदा असतो आणि त्या फायदा उचलला जाणार का नाही. चुकीचा शॉट असं म्हणायला काही हरकत नाही आहे, त्याचा फायदा जरूर उचलेल नवापूर संघ. गोलरक्षकाच्या माध्यमातून जरूर पासिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू आपल्यापर्यंत ठेवण्यात यश मिळवू शकला नाही नवापूर संघाचा खेळाडू. त्यानंतर जरूर इथून संधी मिळेल पुन्हा एकदा वडराई संघाच्या या खेळाडूला. डोक्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चांगला डिफेन्स केला जाते. कोसळतोय खेळाडू अक्षरशः जमिनीवर आणि त्यानंतर स्वतःला सावरत पुन्हा एकदा खेळायला सुरुवात इथे केली जाते. दोन्ही संघ खरं बघायला गेलं तर खूप घाईत आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा फटका चुकलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. नवापूर बी विरुद्ध वडराई बी असा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर इथून वडराई संघ पासिंग करत खेळण्याचा प्रयत्न करतोय. या प्रयत्नानं यश येईल का नाही, अखेरच्या क्षणी पुन्हा एकदा कमबॅक करत असताना नवापूर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पार्शल कप 2023 पहिला दिवस आणि त्यातील महत्वाचा सामना आपण पाहतोय दोन्ही संघांच्या दरम्यान. पहिलंच सत्र 10-10 मिनिटांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळते. दोन मैदानावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई नरपड फुटबॉल क्लब आणि नरपड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, गोलरक्षक चूक झाली होती. अखेरच्या क्षणी पुन्हा एकदा चांगलं डिफेन्स इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पंचांचं चूक लक्ष आहे, काय निर्णय येतोय पाहूया पंचांचं. थोडंसं दुखापतग्रस्त पुन्हा एकदा खेळाडू होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय वडराई संघाचा. अजून चला पुन्हा एकदा एक विनंती असेल, पंच जो निर्णय देत आहेत तो योग्य आहे, त्यांच्याशी कुणीही वाद घालणार नाही. वडराई संघ नवापूर संघ आपणास विनंती असेल, त्याचबरोबर
या स्पर्धेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुणी जेवायचं अजूनही बाकी असेल आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जाऊन जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नवापूर संघ हावी होण्याचा प्रयत्न करतोय. नवापूर संघाच्या विरुद्ध गोलपोस्टच्या अगदी जवळ पोहोचण्याचा प्रयत्न इथून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला पुन्हा एकदा विनंती असेल, कुणी जेवायचं बाकी असेल तर आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, जेणेकरून यानंतर लगेच 10 मिनिटांनंतर काउंटर बंद केला जाणार आहे याची आपण नोंद घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. वडराई संघ पासिंग करतोय जरूर. दुसऱ्या बाजूला नवापूर संघ तोही तितक्याच चपळतेने आणि सुरेख पद्धतीने खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया रेषेच्या बाहेर पुन्हा एकदा, मैदानाच्या बाहेरून पुन्हा एकदा चेंडू आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होईल. एकही गोल झालेला नाही दोन्ही संघांच्या माध्यमातून या पहिल्या सत्रात. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पेनल्टी शूटआउटचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, जिथे काही प्रज्योत सी आणि त्याचबरोबर जयवीर हनुमान अशी लढत सुरू होती. कोण जिंकला? कोण जिंकला? इकडे कोण जिंकला? वडराई हे मड मड मड. चला तर पेनल्टी शूटआउटचा खेळ समाप्त होतोय आणि त्यामध्ये विजयी होतोय तो जय वीर हनुमान मड. विजयी संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. हे पहा पुन्हा एकदा गोलरक्षकाचं कौतुक करावं लागेल. नवापूर संघाचा गोलरक्षक खूप चांगलं त्यांनी रक्षण केलंय अखेरच्या क्षणी आणि त्याचा फायदा इथून उचलला जातोय. नवापूर आणि वडराई, नवापूर बी विरुद्ध वडराई बी असा सामना सध्या आपण पाहू शकाल. कॉर्नरची संधी नवापूर संघाला. मेरे पास नहीं है, मेरे पास नहीं. ऑर्गनायझर अलग है, मैं कमेंटेटर. याच्यानंतर कोणाची आहे? एक मिनिट. चला तर वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. वडराई संघ यावेळी सुद्धा कमाल करू शकतो का? नाही. गोलपोस्टच्या पुन्हा एकदा दूर